नमस्कार सर्वांचे. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण काय पाहणार आहोत तर क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय तर चला पाहूया क्रियापद. छोटीशी व्याख्या आहे पहा पुस्तकात दिलेली क्रियापदाची. परंतु तसं क्रियापदाचे उपप्रकार भरपूर पडतात. तसेच क्रियापद ओळखायलाही काही अवघड जातं. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद हे ओळखता आलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही पुढील व्याकरण समजू शकणार नाही किंवा तुम्हाला प्रत्येक वेळेस अडचण येणार आहे. मग क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा शेवट म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद असतं. चला तर उदाहरणातून पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी चित्र काढतो. हे जर उदाहरण लिहिलं, मी चित्र एवढंच उदाहरण घेतलं आणि हे जर घेतलं नाही, हे थोड्यापुरतं तुम्ही लक्षात आणा की हे जर नसेल, मी चित्र वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का तर नाही. म्हणूनच क्रियापदाची व्याख्या काय आहे, मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास काय म्हणतात तर क्रियापद असे म्हणतात. व्याख्या खूप सोपी आहे, परंतु लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. मग मी चित्र काढतो, मग हे काढतो काय आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे, म्हणून याला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात. मग क्रियापद काय काय करतं, क्रिया दर्शवते. क्रियापद काय करतं, क्रिया दर्शवते. तसेच क्रियापदानेच आपण काय करू शकतो, काळ देखील ओळखू शकतो. काळ दर्शवते. क्रियापदानेच आपण काय करू शकतो, काळ देखील ओळखू शकतो. चला पुढील उदाहरण घेऊया. रमेश निबंध लिहतो. मग या वाक्यामधील कर्ता, कर्म आणि क्रियापद. क्रियापद तर तुम्ही म्हणाल की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शेवटचं असतं, क्रियापद म्हणतात याला, वाक्याच्या शेवटी येणारं. तसेच तुम्हाला याच्यामध्ये कर्ता आणि कर्म देखील ओळखता येणं तेवढंच गरजेचं आहे. मग कर्ता कोण आहे सांगा बरं. वाक्यात क्रिया करणारा कोण असतो, क्रिया करणारा कर्ता असतो. आणि कर्म काय असतं, कर्ता ज्याच्यावर क्रिया करत आहे, कर्ता ज्याच्यावरती क्रिया करत आहे ते काय असतं, कर्म असतं. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो, क्रियापद असतो. क्रियापद असतो. असं आपलं हे वाक्य तयार होतं. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांनी मिळून वाक्य पूर्ण केलं जातं, अर्थपूर्ण असं वाक्य तयार होतं. तर ह्याच क्रियापदाने आपण काळ देखील ओळखू शकतो. करतो, लिहितो. रमेश निबंध लिहितो. लिहित आहे हे देखील येऊ शकतं. लिहित आहे म्हटल्यावर कोणत्या काळातील वाक्य आहे, हे वर्तमान काळी वाक्य आहे. लिहित असे म्हटलं की काय झालं, भूतकाळातील वाक्य झालं. मग आपण याच्यावरून आपले काळ देखील ओळखू शकतो. त्यामुळे क्रियापद लक्षात येणं, क्रियापद व्यवस्थित ओळखायला शिकणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तसे तर क्रियापदाचे भरपूर प्रकार म्हणजे 11 प्रकार आहेत. तर ते 11 प्रकार कोणते आहेत तेही आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की घेणार आहोत. परंतु आज मी तुम्हाला क्रियापद जर समजलं असेल, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारं क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. काढतो, लिहितो हे झाली क्रियापद. तर सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे म्हणजे काय. मग सकर्मक क्रियापद हे काय आहेत तर क्रियापदाचे उपप्रकारच आहेत. क्रियापदाचा उपप्रकार आहे एकूण 11 उपप्रकार आहेत पहा, 11. परंतु आज मी तुम्हाला एक सकर्मक
सकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे पहा अकर्मक क्रियापद. मग सकर्मक म्हणजे काय, अकर्मक म्हणजे काय? मग कर्ता कर्म हे तुम्हाला मी आता पाठीमागे सांगितलं पहा, कर्ता कर्म आणि क्रियापद. मग तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे, तसेच तुम्हाला कर्म. मग या कर्मावरती हे दोन उपप्रकार आहेत पहा, सकर्मक आणि अकर्मक. मग सकर्मक म्हणजे कर्म असते वाक्यामध्ये काहीतरी, कर्म म्हणजेच काय, काम. अकर्मक म्हणजे कर्म नसते. अकर्मक म्हणजे कर्म नसते, त्याला अकर्मक क्रियापदे असे म्हणतात. मग सकर्मक क्रियापदे, उदाहरणार्थ सकर्मक क्रियापदाला कर्म असते, कर्मासहित असणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात? ज्या वाक्यामध्ये कर्म आहे अशा वाक्यांना सकर्मक क्रियापदे म्हणतात. राम पत्र लिहितो, राम पत्र लिहतो. म्हणजेच याच्यातील कर्ता कोणता आहे? राम आहे. कर्म आला आहे का? पत्र लिहिण्याची क्रिया आहे, म्हणजे काहीतरी काम आहे. आणि लिहितो हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणून हे काय आहे? सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलेलं असेल तर ते काय आहे? सकर्मक क्रियापद आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये? चला आता आपण पुढील उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येणार आहे. पुढील उदाहरण आहे पहा, आई चहा करते. आई चहा करते. सांगा पाहू याच्यामधील कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे आणि क्रियापद कोण आहे? कमेंट बॉक्स मध्ये पटपट टाइप करा. चला, कर्ता कर्म आणि क्रियापद. मग आई हे काय आहे या वाक्यामधील? कर्ता आहे. चहा हे काय आहे? आई कशावर क्रिया करत आहे? चहा करण्यावर क्रिया करत आहे. किंवा असाही प्रश्न विचारून पहा वाक्याला, आई काय करते? चहा करते. हे काय झालं? कर्म झालं. चहा कोण करते? आई करते. मग हे तुम्हाला असंही वाक्याला प्रश्न विचारून तुम्ही कर्ता आणि कर्म शोधू शकता. साधन सोपं, क्रिया करणारा हा कर्ता असतो, क्रिया ज्याच्यावर घडत आहे ते कर्म असतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हा क्रियापद असतो. हे सोपंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न विचारताना तुम्ही गोंधळून जाल की कोणाला प्रश्न विचारायचा आहे आणि आलेलं उत्तर हे कर्ता आहे की कर्म आहे. जर तशी स्टेप तुमच्या लक्षात नाही आली तर ही सोपी स्टेप आहे. काम करणारा कर्ता, कर्ता म्हणजेच काम करणारा, कर्म भोगणारे म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडत आहे, कर्ता ज्याच्यावर क्रिया करत आहे तो असतो कर्म, आणि वाक्याचा शेवट करणार क्रियापद. हे आहे मग क्रियापद. ही झाली कर्ता, कर्म आणि क्रियापद. हे झालं सकर्मक क्रियापद. आता आपण पाहूया अकर्मक क्रियापद. मग सोपं आहे. सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक, आणि अकर्मक क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये वाक्यामध्ये कर्म आलेलं नसतं त्या वाक्याला काय म्हणतात? अकर्मक क्रियापद असे म्हणतात. मग चला उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती मोठ्याने हसली. उदाहरणार्थ, ती मोठ्याने हसली. याच्यामध्ये कर्म आला आहे का पहा बरं. मग कर्ता मोठ्याने, मोठ्याने हे कर्म आहे का? काम आहे का काही? नाही. म्हणून ती मोठ्याने हसली हे काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. चला आणखीन एक उदाहरण घेऊया. हसली, पडली, रडली हे काय असतात? अकर्मक क्रियापदे असतात. याच्यामध्ये कर्म नसतं, काम आलेलं नसतं. चला तर आता दुसरं उदाहरण पाहूया. कानात वारे शिरले. कानात वारे शिरले. याच्यामध्ये कर्म आला आहे का पहा बरं. कर्ता कर्म
क्रियापद हे पटकन ओळखता आलं पाहिजे. यामुळे तुम्हाला प्रयोग हा चॅप्टर देखील खूप सोपा जाणार आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं की प्रयोग हा चॅप्टर शिकायला किंवा समजायला काहीही अवघड जाणार नाहीये. चला तर मग, कानात वारे शिरले आहे का याच्यामध्ये कर्म? नाही. म्हणूनच हे काय आहेत मग? अकर्मक क्रियापदे आहेत. अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. चला पुढील उदाहरण आणखीन एक घेऊया. मला आंबा आवडतो. याच्यामध्ये आहे का कर्म? कर्म म्हणजे काम. कर्म म्हणजे काम. कर्ता म्हणजे करणारा. मग कर्म आला आहे का याच्यामध्ये? नाहीये. त्यामुळे हे देखील काय आहे? अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे. मग आज आपण काय शिकलो? तर क्रियापद म्हणजे काय, मग क्रियापद काय दर्शवतं? तर क्रिया दर्शवतं, तसेच काळ देखील दर्शवते. आणि क्रियापदाचे उपप्रकार 11 आहेत. त्यातील आपण आज कोणते घेतले आहेत? सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे हे घेतले आहेत. नेक्स्ट पुढील उपप्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.